माणसं नाही का ट्रॅडिशन मध्ये फसलेले असतात, परंपरांमध्ये फसलेले असतात. माणसं स्वतःच्या समज जी आहेत, जे काही मत आहे याच्यामध्ये अडकलेले असतात. माणसं जीवन जगण्याच्या स्वतःच्या संकल्पनांमध्ये अडकलेले असतात. माणसं स्वतःच्या गैरसमजांमध्ये आणि अंधश्रद्धांमध्ये अडकलेले असतात. माणसं भूतकाळात आलेल्या चुकीच्या अनुभवांमुळे किंवा ट्रॉमॅटिक अनुभवांमुळे अडकलेले असतात. आणि माणसं जे जज करत असतात एकमेकांना, एकमेकांचं व्हॅल्युएशन करत असतात किंवा एकमेकांबद्दल विचार करत असतात किंवा निर्णय घेत असतात, यामध्ये अडकलेले असतात. आणि प्रत्येक माणसाला वाटतं की माझं मत बरोबर, माझं जजमेंट महत्वाचं, माझा निर्णय बरोबर, माझी श्रद्धा योग्य. आणि माणसं याच्यामध्ये अडकले असल्यामुळे ते जोखीम नाही घेत. त्यांना वाटतं समाज काय वाटेल, त्यांना वाटेल की काय चुकीचं तरी घडणार. तर प्रश्न हा असतो की आपल्याला सुखाचं आयुष्य कोणासोबत जगायचं आहे? त्या मुलीसोबत जगायचं आहे की त्या मुलासोबत जगायचं आहे? मग त्यांच्या काय चिंता आहे ते पाहून आपण त्या पद्धतीने स्वतःला कसे ऍडजस्ट करू शकतो ते पाहायचं आहे. मग ते पाहायला तुम्ही तयार आहात का? याला म्हणतात लुक बियॉन्ड युअर सेल्फ. स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करा. समोरची व्यक्ती हे माणूस आहे, तिच्याही काही समस्या आहेत, त्याकडे पाहून विचार करा. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की मुलगी आपली आहे, आपण प्रभावी आई वडील आहोत, आपण साक्षर आणि स्थिर आई वडील आहोत. तरी पण असं काय घडतंय की मुलगी आपल्याला पूर्णपणे सांगत नाही, पूर्णपणे तिचं अंतःकरण सांगत नाही किंवा नेमकं कसं हे सांगत नाही. किंवा ती जे सांगते ते सांगितल्यानंतर आपल्याला त्याच्याशी सहमत होता येत नाही किंवा सहमत होण्याची इच्छा होत नाही की आपण त्यावर कॉमेंट करतो किंवा टीका करतो. अशा स्थितीमध्ये मुलगी मनाने, भावनांनी आपल्या मनापासून दूर जाते की आपल्या संवादापासून दूर जाते, हे आपल्या लक्षात येत नाही. मग अशा स्थितीमध्ये आपण काय करायचं? संवाद वाढणं गरजेचं आहे. आई वडील आणि मुलगी, आई वडील आणि सर्व बहीण भावंड यामध्ये संवाद वाढणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? संवाद असेल तर संबंध वाढतात. संबंध वाढले की संपर्क राहतो. संपर्क राहिला की आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढला की मग आपण जरी काही जगा वेगळं करणार असू तरी आपल्याला एक प्रकारे हिंमत होते आई वडिलांशी चर्चा करायची. कारण काही वेळा असे आढळतं की आता साखरपुडा झाला आणि मुलगी पळून गेली. काही वेळा असे आढळतं की मुलीचं आधीच ठरलेलं होतं किंवा लिव्ह इन रिलेशन मध्ये होती. आता ह्या ज्या वेगळ्या समस्या निर्माण होतात, या समस्यांकडे आपल्याला पाहायचं आहे. मग ह्या समस्यांकडे आपण पाहत असताना आपल्याला विवाह करायचा आहे, काही ठराविक मुदतीत तो करायचा आहे. तो जर झाला तर विवाहाच्या मार्केटमध्ये आपल्या मुलीची व्हॅल्यू चांगली राहते. दरवर्षी विवाहाच्या मार्केटमध्ये आपली मुलगी किती गुणवान असली की आपला मुलगा किती गुणवान असला तरी व्हॅल्यू कमी होत असते, आपल्या लक्षात येत नाही.